नमस्कार सर्वांना. मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत जे सरळ सेवा भरती जी आलेली आहे चौकीदार या पदासाठी, म्हणजेच गट ड ची ही भरती असणार आहे आणि तुमची सी बी टी बेस म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे, एम सी क्यू असणार आहे आणि ही सरकारी नोकरी असणार आहे. तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि सुवर्ण संधी आहे मित्रांनो, याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. हे सर्व आपण डिटेल पाहणार आहोत. आजपासून हे जे फॉर्म चालू होणार आहेत 3 वाजल्यापासून हे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येतील. हे जी सर्व पात्रता, निकष, अटी, सर्व एकूण जे पदे आहेत 416 सर्व आपण डिटेल पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी फीस असणार आहे, किती एज रिलेक्शन असणार आहे, हे सर्व आपण डिटेल पाहणार आहोत. कसा फॉर्म भरायचा, तुम्हाला जे डिक्लेरेशन असणार आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर नवीन आला असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या संधीचा सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा होईल. चॅनल शेअर करा, लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे 27 एप्रिल 2026, म्हणजेच आजचंच नोटिफिकेशन आहे. जे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत जे पब्लिश झालेलं आहे 27 तारखेचं हे नोटिफिकेशन आहे. रिक्रुटमेंट जाहिरातीचं पूर्ण सर्क्युलर आहे. जाहिरात क्रमांक दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथं सरळ सेवा भरती 2026 म्हणजे चौकीदारचे हे पद असणार आहेत आणि ही खूप तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट असणार आहे. गट ड चे हे पद आहेत मित्रांनो. आता हिचं आपण पात्रता पाहणार आहोत सर्व. आता इथं जे 29 आदिवासी विभाग आहेत आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या शासकीय आश्रमशाळा ज्या आहेत आणि वसतिगृह आहेत, इथे हे काय असणार आहे, हे भरती असणार आहे चौकीदार पदाची. गट ड ची ही भरती असणार आहे. 100% सरळ सेवेमार्फत ही काय केली जाणार आहे, ही भरती राबवली जाणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं जे ऑफिशियल वेबसाईट दिलेलं आहेत, जे ट्रायबल महाराष्ट्र .gov.in आणि जे TDC वॉचमन 2026 हे दोन वेबसाईटला तुम्हाला काय करायचं आहे, भेट द्यायची आहे. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे, परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे. परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे. कधीपासून तुम्हाला फॉर्म भरता येतील मित्रांनो, इथं 27/4/2026 दुपारी 15 वाजता चालू होणार आहे. 15 वाजता म्हणजे किती, 3 वाजता. 27/4/2026 म्हणजेच आजपासून. आणि अंतिम तारीख किती असणार आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्याची, लास्ट डेट 18/5/2026 23:55 म्हणजेच 11:55 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीच्या तुम्ही 12च्या अगोदर तुम्ही फॉर्म भरू शकता 18 तारखेपर्यंत. ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा दिनांक वगैरे सर्व तुम्हाला ह्या जी वेबसाईट आहे ऑफिशियल त्या वेबसाईटवरती काय केलं जाईल, कळवलं जाईल. ही वेबसाईट दिलेली आहे ही. आता सर्व निकष अटी पूर्ण जे 29 विभाग आहेत त्याच्या वाईज जागा दिलेल्या आहेत तुम्हाला. अकॉर्डिंग तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही ते चेक करू शकता. आता इथं जर पहिलं जर पाहायचं म्हटलं तर पहिला विभाग कोणता आहे, इथं दिलेला आहे अहिल्यानगर. जे राजूर प्रकल्प आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, तालुका काय असणार आहे, अकोला. इथे ही वॉचमनची वेतन श्रेणी जर म्हटलं तर S1 ची वेतन श्रेणी असणारी खूप छान आहे. तुम्हाला 8वं वेतन जर म्हटलं त्यामध्ये तुम्हाला 30-35 हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट पडू शकतं. तर एकूण 15 वॅकेन्सी आहेत इथे. ठीक आहे, 15 वॅकेन्सी आहेत. कुठे, राजूर ता अकोला म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये टोटल 15 वॅकेन्सी आहेत. इथे तुम्हाला टोटल 15 वॅकेन्सी दिलेल्या आहेत. अकॉर्डिंग तुम्ही जर कॅटेगरी वाईज जर म्हटलं तर सर्वसाधारण तुम्हाला अनुसूचित जाती म्हणजे SC साठी 2 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी इथं जागा नाही. विजा किंवा कड हे तुम्ही अकॉर्डिंग तुमच्या SC BC EWS असेल ते तुमचं पूर्ण तुम्हाला अकॉर्डिंग तुम्ही चेक करू शकता. आता जर दुसरा प्रकल्प जर म्हटलं, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे, जिल्हा धुळे, इथे पण तुम्हाला टोटल 29 जागा आहेत. किती जागा असणार आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला टोटल 29 जागा आहेत. कुठे, धुळे जिल्ह्यामध्ये 29. आता तुम्ही सर्व जे 29 प्रकल्प आहेत अकॉर्डिंग तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित चेक करायचं आहे. तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला पात्रता जर पाहिजे जर झालं तर पात्रता तुम्हाला 10वी पास असणार आहे. 10वी पासवरती ही काय आहे, वॉचमनची ही वॅकेन्सी असणार आहे. तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. तुम्हाला दिव्यांग असताल किंवा अनाथ असताल, एक्स सर्व्हिसमॅन असताल किंवा माजी सैनिक वगैरे
किंवा खेळाडू पात्रधारक असाल तर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, आरक्षणामध्ये सूट दिलेली आहे. आता तुम्हाला ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर 27/4/2026 म्हणजे आजपासून चालू झालेलं आहे. आता इथं पात्रता दिलेली आहे तुम्हाला, चौकीदार पदाची काय दिलेलं आहे पात्रता. आपण आता अगोदर काय पाहूया, तुम्हाला एज रिलेक्शन जर म्हटलं तर एज रिलेक्शन तुम्हाला वयामध्ये सूट खुल्या प्रवर्गातील किती 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर खाली जर इथं आलात तर जे SC ST असतील तर 18 ते 43 म्हणजे तुम्हाला 5 वर्षाची वयामध्ये सूट दिलेली आहे. अनाथ असताल 43 वर्षी, एक सर्व्हिसमॅन असताल. आता शैक्षणिक पात्रता जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे मी सांगितल्याप्रमाणे 10वी पास असणं गरजेचं आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC उत्तीर्ण आहे असे उमेदवार चौकीदार या पदासाठी पात्र असतील. खूप छान वेतन श्रेणी आहे मित्रांनो इथं. आणि तुमची जी पात्रता कधीपासून गणण्यात येईल, 1/4/2026 पासून तुमचं वय आणि जी पात्रता आहे पास असणं गरजेचं आहे. 1/4/2026च्या रोजी म्हणजे तिथून अगोदरचं तुमचं पास असणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया तुमचं CBT बेसद्वारे तुमची एक्झामद्वारे तुमची निवड प्रक्रिया केली जाईल. इथं सर्व तुम्ही निवड निकष अटी जे पाहू शकता इथं CBTद्वारे काय गुणवत्ता अंतिम यादी होण्याचे 45% जर असतील तर तुम्ही इथे पात्र असताल, परंतु तुम्ही मेरिटमध्ये सिलेक्ट नसताल. फक्त ते काय तुम्हाला जर हायेस्ट मेरिटमध्ये जर आलात आणि वॅकन्सी वाईज तर तुमचं सिलेक्शन होईल. फक्त तिथं क्रायटेरिया काय दिलेलं आहे, गुणवत्ता यादीतील होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ही संगणकाद्वारे तुमची परीक्षा घेतली जाईल. इथं काय दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. ठीक आहे, ऑनलाईन प्रश्न असणार आहेत तुम्हाला. प्रत्येक विषयाकरिता 50 गुण आहे. टोटल 200 मार्काची काय असणार आहे, एक्झाम आहे. आता इथं जर संगणक आधारित परीक्षा जर म्हटलं तर तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यासाठी तुम्हाला 50 गुणाची ही 200 मार्काची एक्झाम असणार आहे आणि 2 तास असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 120 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. आता परीक्षा शुल्क जर म्हटलं मित्रांनो तर किती असणार आहे, जे अमागास कॅटेगरीमधले उमेदवार असतील म्हणजे ओपन तर त्यांच्यासाठी 1000 रुपये असणार आहे. आणि SC ST अनाथ दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी किती असणार आहे, 900 रुपये असणार आहे. ठीक आहे, इथं 900 रुपये. आणि माजी सैनिक, दिव्यांग जे आहेत त्यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजेच त्यांना फीस नाही. ते हे आपल्याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे 27/4 पासून काय झालेलं आहे, एक्झाम फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. ते किती 18/5/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जर म्हटलं तर इथं ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. काय https://watchman2026.cbtexam.in. आता ही एक्झाम IBPS मार्फत किंवा TCS मार्फत घेतली जाईल, हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. ठीक आहे. आता जर इथं खाली जर आलं तर तुम्हाला काही फॉर्म भरताना काय मुद्दे जे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नोंदणी करण्यापूर्वी तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर. आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा काळ्या किंवा निळ्या शाईने तुम्हाला पांढऱ्या कागदावर हे करून स्टॅम्प करून अपलोड करायचं आहे. इंग्रजी भाषेतील तुम्हाला मजकूर जे दिलेला आहे काळ्या शाईने लिहायचं आहे, पांढऱ्या पेजवरती अपलोड करायचं आहे. तुम्हाला सर्व स्कॅन केलेले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. कॅपिटल लेटर जे मोठ्या अक्षरातील आहे ते तुम्हाला कॅपिटल लेटरमध्येच भरावं लागेल. आता डिक्लेरेशन, आता हे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे डिक्लेरेशन तुम्ही लिहिणार आहात अपलोड करायला, तर तुमचं स्वघोषित हस्तलिखित अक्षर जे आहे मजकूर, तर हे तुम्हाला हे फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे. काय डिक्लेरेशन तुमचं मी हे मार्क केल्याचं तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे आणि साईन करायचं आहे. हे तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित चेक करायचं आहे मित्रांनो. सर्व अर्ज भरण्याची कार्यपद्धती दिलेली आहे, इथे तुम्हाला साईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून तुमचं न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करून तुमची पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. मित्रांनो, चूक न होता व्यवस्थित फॉर्म भरा. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, नॅशनॅलिटी, फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना QR कोड किंवा ATM कार्ड, डेबिट कार्ड असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता.
मोडिफाय तुम्हाला जर एडिट करायचं असेल मोडिफाय करू शकता, त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता फॉर्म भरताना. ठीक आहे. नंतर तुम्ही प्रोसेस करून व्यवस्थित पेमेंट करून फॉर्म चेक करा. सबमिट करण्याच्या अगोदर व्यवस्थित युजर नेम आणि पासवर्ड जतन करायचं आहे. तुमचं जर नाव असेल त्याच्या अकॉर्डिंग किंवा जन्मतारीख पासवर्ड वगैरे क्रिएट करून तुम्हाला तुमच्याकडे ईमेल आय डी असणं गरजेचं आहे स्वतःचा. ठीक आहे. तर तुम्हाला त्या ईमेल आय डीवरती सर्व प्रोसेस किंवा मॅसेज येऊन जातील आणि पावती वगैरे फॉर्म तुमच्याकडे व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे मित्रांनो. ही जर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करायला विसरू नका. थँक्यू.